काय रे बाबू बनव, तू शाळेत नाही गेला का आज? नाही ना माझी, मला अंग दुखून राहिलं ना आज. तुला माहित नाही का? मला आईचं बी अंग दुखून राहिलं, मला बी अंग दुखून राहिलं. माय बाई, तुला आईचं अंग आता या धंद्यानं, लग्नाच्या धंद्यानं दुखून राहिलं. तुला काय दुखून राहिलं? काय लग्नाची पंगत वाढली का? पंगत वाढली वाटते त्या लग्नाची, तुला अंग दुखून राहिलं. तू मायचं धंद्यानं दुखून राहिलं बाबा. हा ना, मग मला बी लग्नाच्या धंद्यानं अंग दुखून राहिलं. म्हणून तर मग आई म्हणते आज स्वयंपाक करत नाही, खिचडी टाकली आहे ना. लागे मी शाळेत गेलो नाही. माय बाई, हा शाळेत गेला नाही का आज? काय रे बाबू, शाळेत नाही गेला का? नाही ना, त्याचं अंग दुखून राहिलं. माय मग वामन नाही का घरी, त्याचं दुखून राहिलं का? त्याचं नशीन दुखत. आता सारा लग्नाचा भार माय प्रणववरच होता ना. लग्नाचा धंदा करून त्याचं अंग दुखून राहिलं व, म्हणून तो शाळेत नाही गेला. तो दुखून राहिलं का? बरोबर आहे आते बाई. मग बारीक शिरी किती गोष्टी पाहायला लागल्या प्रणवले. प्रणव होता म्हणून लग्नाचा एवढा मोठा कार्यक्रम पार पडला. मग त्याचं अंग नाही दुखीत काय तर? हाय बाबू, अंग दुखून राहिलं का? सकाळून गाडी दारात आली तर बाबाचा कल्ला येत आहे ऐकू. तर म्हटलंच प्रणव शाळेत जाऊन नाही राहिला वाटते, म्हणून म्हटलं पांडू गल्ला करून राहिले. अगं मोठी आई, खरंच मला अंग दुखून राहिलं. हे पाय, माझं डोकं दुखून राहिलं, मला असं करून राहिलं. कसं करून राहिलं? असं. लय बाजिंदा आहे ते काट बल्ल गेला. ये झालंय का धंदा लागे? हो आते बाई, आता धंदा काय हो बाई? आज तर काहीच कराच नाही वाटून राहिलं मला. काहीच नाही केलं म्या. बस टमाट्याची भाजी केली, लागे पोह्या केल्या, काहीच नाही केलं. मग बट्टे शकून डब्यात दिलं तेच लागे तेच. मग आता आम्हाला दवायला ठेवलं. म्हणलं तर काही दे पण भाजी गिजी करत नाही दुसरी. लेकराच्या डब्यातली हाय म्हणलं उलशीक उरेल. ते दिन त्यातली उलशीक भाजी आणि मी घेईन चटणी गिटणी, काही लोणचं चटणी घेतल्या जाते, जेवल्या जाते. का जीवारा लागली स्वयंपाक करणं, धंदाच करून जीवाराला. कपडे हात धुवायचे पण काही धुतले नाहीत. त्या नव्या कपड्याच्या घड्या करायला लागतात. आता लग्नात घातली ते आता काही कळत नाही, पडू दे तसंच. दिलं तिकडल्या घरात टाकून नाटत तिकडे वंता करीन. जीवारून राहिला बाई, आज गमून नाही राहिला, काही धंदाही नाही करा वाटून राहिला. जागोजागी मंजूची याद येते मला. चालूच राही ना मग. कॉलेजातून आली की काही ना काही धंदा. तिचं काही झालं करणं की आली की करे. आता तर माझी अर्धा म्हणजे वर्ष दीड वर्ष घरी होती तर सबंध धंदा आठवी ना ती. मग हाताशी काही म्हणजे धंदा येस ना. जशी आता तर मला जसं बाहेरच पडलं बाई. काही मला सुचूनही नाही राहिलं, येतही नाही बाई काही. मला काही म्हणा आते बाई. माय लेक बाय कायले म्हणतात. तिची सर येते का कोणाले? माय बाई, आता ते तर माहितीच्या घरी गुतली शिन. माय बाई फोन घालता बाईचा. तू नको करत हमेशा फोन, नाही तर कुठले सुटले की फोन करशील. तिच्या घरची म्हणतील माय निरा फोनच करते. नाही हो आते बाई, तिचा फोन गेली त्या दिवशी आला. आता कायले माहितीच नाही आला. मी नाही केला माय बाई. असंच तुमच्या वाणीच मला वाटलं जाऊ दे बाई, काही केला नाही. पुष्पा काय करू राहिली? धंदा करत असेल. अंग टाकलं ती नाही, त्याचं अंग दुखून राहिलं, त्याच्या मायचं नसेल दुखत काय? मिजली मला म्हणे आते बाई आज म्हणे स्वयंपाक काही करत नाही म्हणे. मी म्हणलं नको करू, उशीक मला खिचडी टाक आणि लागे तुम्हाला काय कर म्हटलं. करा उपाशी मला उशीक खिचडी टाकून द्या म्हणलं. तर मग मला तिने साऱ्याच खिचडी लावली वाटते. हाय ना रे प्रणव, तो मायने खिचडी रांधली ना. मग अंग दुखू राहिलं का पुष्पा? सांगू का मग मला नाही आवाज देते. खिचडी रांधली मग घरच्याला भूक नाही लागत. मी केला असता स्वयंपाक, टाकली का लागे खिचडी? राहू दे, हे बाय राहू दे, मी करतो स्वयंपाक. नाहीतरी आज माझ्या जीवावर आलतो. मी बी तुझ्या जेठाले सांगलं काही नाही करत. पण जाऊ दे मग, आता समजायचा करतो मग मी. राहू दे मग, काही नको करू खिचडी जाय झोप. मग मी स्वयंपाक करतो आणि आणून देतो. मग काय आहे का तो घरी भाजीला काही? वांगी आहेत बाई, वांगी आहेत. करता का वांग्याची भाजी? मग मी काही केलं नाही आज. मी तर सांगितलं नाही, प्रणवच्या बाबाला सांगितलं म्हणलं आज मी स्वयंपाक करत नाही. बुडीला सांगलं म्हटलं मग आज लय अंग दुखून राहिलं, मी करतच नाही काही. तर बुडी म्हणे जाऊ दे नको करू खिचडी रान म्हणे. तिच्या बाबाला तर म्हणाला का टाकतो, तेले कोण विचारते. मी म्हणलं आज मी स्वयंपाकच करत नाही. ते म्हणत राहिलं बापा तू करत नाही तर मग मी उपाशी राहतो. म्हटलं उपाशीच. ते काही म्हणत नाही. आता खिचडी टाकत होती मी. दे मग ते वांगे, मी वांग्याची भाजी करतो आणि पोया करतो. वरण भात लागेल का? माय कुकर गिकर लावा लागेल का? काही काम नाही कुकर गिकर लावायचं. तुम्ही भाजीन पोळी करता का सांग बाई. बाई मग मी निघून तुम्ही स्वयंपाक करता काय? साधारण लागत माय. राहू द्या जाऊ द्या, तुमची खिचडीच टाकतो मी. राहू द्या. काय बोलली गेली काय होऊन राहिलो केला तो झोप तू, काही टेन्शन नको घेऊ. बाय मी आणून देतो. नाही तर मग मला जर दिसले पांडूवर नाही तिथे जीव घालतो माघारी. तू नीच प्रणवली नेतो माघारी. बुडीचं ताट आणून देतो. तू झोप का तो ताट आणतो मी. मग तू जेव जो.
मी आता मोठे आहेत मला घरी जेवायला मोठे. हो चल आईच्या जोडचे वांगी घेऊन ये बरं मग. चल बरं मला स्वयंपाक करू लाग बरं तू. हाव जा तो मोठ्या माले स्वयंपाक करू लाग, आपल्याला भाकर भाजी तरी भेटेन. नाही तुम्ही माहित आज खिचडीच देत होते आपल्याला. जाय करू लाग मोठ्या आईले. लसण गिसण निसेल लावू याले याले येते. संध्या काय व आता इतक्या जणायचा करतो का व तू एकली. नाही नाही आता नाही माय बाई भला दात काढणं चालू आहे. धंदा पाणी काही करा लागत नाही. हा मस्त कोणा सकाळची जेवली तशी का निजे आहे का काय करू का सगळं फोनवर बोलू राहिले कोणा सांगत. हा काय काय नाही सुनीसारखी काय येत नाही विचारायला चहा पाहिजे का काय पाहिजे का. थांब आता इले धंदा काढून देतो. हा इला का सोपा वाटू राहिलं का. हे माय भावजेल तर काय अक्कलच नाही बाय. उरची अक्कल नाही मा भावजेले. कोणा सकाळची ते अंगण झाडून राहिली हे करून राहिली. ते सून काय आणली काय सगळं करून करायले. खायला करून चेली का साधच तुम्ही जवळून धंदा करून घ्याव तर काही येत नाही. माय भावजेल अक्कल म्हणून कवळीची नाही. ओ वहिनी हे धुईल कपडे आहेत ना. ओ माय बाई हे कुमारचे धुईल कपडे आहेत. त्याच्या बाबाची त्याची एकत्र कशाला केले. माय नारे नारे ठेवत असतो ना मी. माय बाई हे तुम्ही कपडे धुईल काऊन आणली होती. मुक्या बसा वहिनी तुम्हाला काही समजत नाही. तिच्या जोडून धुवून घेतो मी ते कपडे साजरे. काय करून राहिली सकोन 3 टिकल्या थापल्या नाही तर त्याच्यात पिंकी आमची पुढे 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 मंदा मधात वहिनी मी करतो वहिनी मी करतो. आणि तुम्ही तशाच काले केले कणिक भिजून दिली नमकं करून दिलं ढमकं करून दिलं. माय बाई 4 लोकांचा स्वयंपाक येत नाही का काय शिकवलं मग माय बापांना. थांबा आता मुखायला असं नका म्हणून धुयलात हे कपडे धुवून घेतो तिच्या जोडून मी साजरे. ओ माय बाई खडोक्षात फरक पडला का तुमच्या धुईल कपडे तिच्या जोडून धुवून घेता का तर पुरीच्या का आघातला रक्त आटवा लागते का आपल्याला. काही निरा का धंदा नाही तो काय तो आता नाही सुस्ती का नाही घरात धंदा. मग उसक आपण 2 दिवस करू लागलं तर का आपले हात झिजतात. आता लोक केलं नाही आणि आता सून नाही आली तर बसा बंग येत नाही. मला नाही येत ते. मला काही 17 सुना नाही एकच आहे. मरे कशी वागवा लागते ते मला माहित आहे. तिच्या हाताखाली मला मरा लागणार आहे. तिनं पाणी पाजलं पाहिजे सुखानं. काही निरा गंगूबाई तुमचा कुठे ओपटपणा करू लागलं तर काय बाय चालेल. हे धुईल कपडे जा आता घड्या करून तुम्हीच ठेवा. मी साजऱ्या घड्या करून ठेवल्या त्या कुमारचे कपड्याच्या घड्या होत्या त्याच्या बाबाचे हे तुम्ही आणले धुईल धाईल कपडे होते टाकले खराब नाही होत का ते. आताच मुकी राह तू बोल नको रस्त्याची. मंजू मंजू काय ना बैऱ्या बोळ्याची आवाज तर देते का. मंजू इकडे. आत्या काय म्हणता काय म्हणता का काय म्हणता काय 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 एवढे ते माय बाई फोन कलेक्टरची नसतील. कोणाचा फोन चालू होता एवढा कोणा सकाळचा का हे धुण्याचे एवढे कपडे पडले काय तू बसली तर ती साजरी. हे कपडे धुवायचे आहेत का मग सकाळी धुतले असते मी. मला माहित नव्हतं कुठं होते ठेवलेले. हा तुला माहितच काय असणार आहे. नट्टापट्टा करणं बस झालं 9 दिवस. काय 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 आता काही अजून काही 6 महिने नाही पुरवा लागत. धंद्याला लाग जशी एकटी सासू काय करणार आहे. तिच्या काय जेवायला जसा करा का आम्ही पाहुणे मंडळीने काम करावं काय. हे धुणं धुई हे लवकर धुईन वाहू घाल व्हायला पाहिजे. आता धू का आता 3 वाजले आता वाळणार नाहीत ना कपडे उद्या सकाळी धुते ना. माय बाई नाही म्हणतो का वहिनी पाय तुमची सून 3 वाजले कोणत्या बामदान सांगितलं का तुला 3 वाजता कपडे धुऊ नये म्हणून. चल धुई मग ना आणि साजरे तुझा निरमा जास्त नसणं करू. काही उदळाती काही दुकान नाही निरमाचं. ते साबणाची चिपटी देतो मी तुले त्याच्यात धुईते कपडे आणि साजरे निघाले पाहिजेत. आणि कर पिऊन वाहू घाल कशी नाही वाईट तर मी पाहतो. हातात जोर नाही का कपडा साजरा पिवला की संध्याकाळी 6 वाजता धुतला तरी 8 वाजे लोक वाईटे. मग बाईच्या हातात जोर पाहिजे. पुल्लू काम केलं नाही होत. चल उचले गट्टे झालं धुईकडे धुणं 3 वाजले माय बाई. नाही तसं नाही म्हटलं मी असं म्हटलं की ते आभाळ आलाय ना तर म्हटलं वाळणार नाहीत कपडे असं म्हटलं. धुते मी हो मग धुते ना आता उचल आणि चल धुई. हो बाई बाई एवढे सारे कपडे किती वाजे लोक धुवून येत आहे. ऐक वा ते कपडे भिजू नका घालू. निरमाई नाश करा कपडे भिजू घालायले आणि धुवायच्या वक्ती साबणही लावशील 2 वाया जाते. काय नाही मुकाट्यानं साबण लावूच आणि हातानं घास चांगले आणि दळदळ आपट निघतात कपडे. आणि ते कपडे धुवायच्या पहिले मला चहा करून देशील गलबर. हो पाहिलं वहिनी असं बघा लागते सुनीले. आता कशी टर लांबते पाय कशी मोठी पाय पसरून बसली होती. धंदा कोण करणार आहे असा उपटचा धंदा काढत जा आणि देत जा साजरी बेदम करा तिले मग तशी दबून राहील. काय माय गंगूबाई खरंच ना आपल्याला नाही येतो बाई आयुष्यात असं धुवेल कपडे त्या पुरेल धुवायला लावून राहिल्या. काही निरा दुसऱ्या जीवाचा काळजी इतकं नाही करा. कोणत्या पुरील तशी त्रास देऊन राहिले तुम्ही उगाच. मी तुमच्या भावाला नाव सांगेन तुमचं सांगून ठेवतो. आता लय करून राहिला तुम्ही उगाच तिले हन्यास नका आणू.
ओके बसा भाऊ आले. धुवायचे कपडे आहेत का वहिनी? काय झालं सुनबाई? हा बाबा. थांब, कुठं चालली ते कपडे घेऊन? काय 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 2-4 गावातले कपडे आणले का जमा करून? का आज साऱ्या घरातले कपडे आजच काढले धुवायले? हा, या बाय पाणी येला तुम्हाला माहित नाही का बायले? एवढे कपडे काढून काढले धुवायले? नाही भाऊ, ते भाऊ कपडे पायात धुवायचेच राहिले ना. 2 दिवस झाले त्या मंजूनं कपडे धुतलेच नाहीत. आता नैनसेन पोरगी आहे, होत नाही तिच्याच्यानं. आपणही भरत नाही. कर का काय 2-3 दिवसाचे जमा आहेत. आता ती आली तशी तिनं कपडे धुतलेच नाहीत ना. मग वहिनी नाही काही म्हटलं नाही धुई किराय. मी आता काहीच नाही म्हणत. मी तर माय दिले सख्या पोरीपेक्षा साजरी बघतो. बाय 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 बाय, काय नंबरी बाई आहे हो हे. 7 रंगी 56 रंगी आहे ही खरंच. माय बाई अट्टल खोटी बोलते सध्या सध्या. आपल्या जनात असं जन्मात नाही होणार. काऊन? मला तर 2 दिवस झाले दोरीवर कपडे दिसून राहिले दारात येता जाता. काल तर मी म्हटलंय होतं पिंकीच्या मायले की हे दरवाजात कपडे काऊन टाकले. मग ते पिंकीची माय म्हणे सुनबाईन टाकली, तिला माहित नव्हतं. तर मग काऊन तिने कपडे तर धुवून तरी टाकले ना, याचा अर्थ. मग हे कपडे जमा कसे झाले? ते काय रे चिल्लर कपडे. तर काय तू आता या चिल्लर गोष्टीत ध्यान देऊन राहिला भाऊ. माणसाच्या जातीनं अशा बायका गोष्टी ध्यान नाही देऊ. यानं माणसाची इज्जत नाही राहत. सासरा आहेस तू, बाहेरचं. हे काय रे, हे काय याचं पाय तुम्ही समज. या गोष्टीत नको ध्यान देऊ. माणसाचं गोष्ट या भाजी भाकरीत नसलं पाहिजे लक्ष. मायाचं लक्ष कमी होते, मग माणसाचा राग कमी होते. तू या घरातल्या गोष्टीत नको ध्यान देऊ. मी हाव ना. मी पाहतो समज. तू हायस म्हणूनच जराशी काळजी वाटून राहिली बाई मला. म्हणजे मला काय म्हणतो तू? नाही, तुला काय नाही म्हणत मी. सुनबाई, ते नेमा ते कपडे अंदर धुवा लागत नाही. ठेवून दे कपडे. जरशी वाढवणं चालवा जरा. काही वरचे धुवून ते कपडे खराब नाहीत कर लागत. जाय घेऊन जाय बाई ती अंदर पडू दे. मग बसलं एका जागेवर की मग घड्या करावं त्याच्या. धुवू नका वरचेवर कपडे. कपडा खराब होती आणि माणसाचा हातही जाते. का बाईचा जीव नाही काय? मशीन होय का ते? हा, एक कपडा 8 दिवस चालवा. 8च्या ठिकाणी मी म्हणतो 15 दिवस चालवा. उगाच रोज कपडे ढवायला टाकून काही त्या बाईचा जीव नाही घ्या लागत. काही नाही धुवा लागत. सुनबाई ते कपडे जा अंदर घेऊन ते. अति काही कोणी कलेक्टरच्या मिटिंगला नाही चाललं की वरच्यावर कपडे धुवून त्याला इस्त्री करत बसा लागते. काही गरज नाही. ठेवून दे अंदर. मंजू जे कपडे अंदर घेऊन जाय का देऊ. मग मी येतो घड्या करू लागेल तुले. हा हो आई, हे धू नाही का? मग नाही तू नको जाय, अंदर घेऊन जाय कपडे. हो भाऊ, म्या तिले म्हटलं कपडे धुई आणि तू तिले मा देखत म्हणतो कपडे धुवू नको. माही काही इज्जत आहे की नाही आहे या घरात? माही काही इज्जतच नाहीये. मा काय शब्दाले मान आहे की नाही? अशाने मी नाही राहत. मी चालली. हो, पिंकीची माय बाईचे कपडे भर, शिदोरी कर, चे स्वयंपाक कर, बाईची शिदोरी बांध. मी बाईला नेऊन देतो. चल बाई, मी तुला नेऊन देतो. तसंही पाहुण्याचा फोन आलता. चल मग. काय म्हणलं पिंकीची माय? कानात भेंड गेले काय? चला जा शिदोरी करा. ननद चालली ना, शिदोरी कर. हा हो करतो ना. आता माय बाई, या बाई दोघाही बहीण भावाचं काही समजत नाही बाई मले. हे कंकूबाई तशीच आहे बाई आणि हा माणूसही तसाच आहेत बाई. दोघही बहीण भाऊ काही माया ध्यानात येत नाहीत बाई. आता जात आहे बाई मला यायला राग झाला म्हणून तर नेऊन घालून राहिले तिले. जाऊ दे, घाला मला नेऊन लवकर. नाहीतर भले डोकं खाऊन राहिली. आज लोक मला खाल्लं, आता त्या पुरीचं खाऊन राहिली. उगाच नाही सेन सो पोरगी आणि तिचा निरा जीव घेऊन राहिली. काम ना धाम. बाई काय लावलं तुझ्या नाटक? कोणत्या काळात जगून राहिली आणि कोणते कोणाचे गुण आहेत तो अंगात एवढे? आपली माय तर काही एवढी भांडकुदळ नव्हती. काही अशी तुझ्यासारखी विचारानं हलकटी नव्हती. तिनं तर काही मा बायकोला सतरास नाही दिला. कुठून शिकली व तू हे असं? हा, कुठून शिकली? हा, बाई पोरगी सांगे तर मी कनाडाईनी करतो. जाऊ दे असतेच तसं होतच असते. पण आज मी डोळ्यानं पाहून राहिलो. हा, तू जर मा सुनील इतका त्रास देऊ शकतो तर तू सुनील किती दिला असेल? हा, किती दिला असेल मा पुरी देतोय त्रास असा? हा, आणि काय तुला त्या मंजूचा काय संबंध आहे? काय संबंध आहे तिचा? तिला कोणत्या यानं तू त्रास देऊन राहिली अशी पाहून राहिलो मी. हा, आली नाही तर तिच्यावर काय ते चोरीचं शिल्लक बोलणं सांगलं मला निधीनं सगळं. हा, असं बोलत असतात. नाही सोरी पोरीले किती भेली होती ती पोरगी आणि हरपले असतं सोनं. तर मग तिच्या बापावर आड घेतं का तू? हा, तुला काय अधिकार तिच्या मायबापावर आड घ्यायचा? आणि कोणाच्या मायबाप, कोणत्या पोरीचे मायबाप असं पोरीचं सोनं चोरून ठेवत असतात? हा, तुला विचार आहेत वाटते अशी? ते जनतेचे तुला दिसतात. कसं आहेस काय कसं आहेस? हा, कसं आहेस? मला दिसत नाही माझे डोळे फुटके तरी मी म्हणतो जाऊ दे बा.
जाऊ दे बा, तू लयच लांबून राहिली एक 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 एक, हा? कुकाच्याही बाबतीत पाहिलं म्या, लग्नातही पाहिलं मी, मुकाचा त्या दिवशी त्या लय केलं. हे मला अजिबात पटलं नाही बाई. मी तुला शांतता सांगून राहिलो. आणि हे असं त्या पोरी संग तुला वागणं, सकाळी त्या पोरीनं तुला उतरून दिली, काही बोलली तर मग मला म्हण नको काय. मा बायकोनं ऐकून घेतलं, तिनं सहन केलं. पण हे सहन करीन नाही करीन, मग मा कानाला हातात मग म्हणायचं नाही की तो सुनीनं मग अपमान केला. सकाळी त्या पोरीनं शिंगलभर चहा नाही उचलला तर मग कुठे जाशील. मला समजून नाही राहिलं. उगाच त्या पोरीवर काही हे करून राहिली. कोणत्या यानं करून राहिली तू? काऊन त्या पोरीला त्रास देऊन राहिली? तिनं काय तो किडीचे बाग कापले का? तो स्वभावच तसा आहे. जड कुठला का लोकायला त्रास द्यासारखा. मै पोरगी सांगे आज लोक तुम्ही तिलेच म्हणू जाऊ दे बाई. आता डोळ्यानं पाहून राहिलो मी. तू जर मंजुली एवढा त्रास देऊ शकतो तर पिंकीला किती दिला असेल तुझ्या? माय बाई लहान झालं बाई आता. माय बाई किती टच बोलला बाई भाऊ मला. याच पैसे परमेश्वरा निळकवून नाही मले. उचल तेव्हा सध्याची सध्या मला मरण आलं तर चालते. काय करू बाई, भाऊ एवढा बोलला बाई टच. बाय बाई व काय राहिली मली. किती जीव होता बापा मला तोल्या तोसाठी कोला समजो. तू बोलीत का हलकटावानी बोलला. नाटकं करू नको बाई जास्तीची. काय मलाही माहित आहे समजा. फालतू आता मला त्या पोरीच्या देखता जास्त बाजार भरायला लावू नको. मलाही तोंड चूप आहे, तोय बी तोंड चुपच राहू दे. त्या नैन पोरीच्या देखता तमाशा करू नको. तू आले काळे कारनामे तू आजवळच ठेव. आणि मा बायकोली काही माही शिकू नको. त्या सकाळी त्या दोघी सासू नाही भांडणं लावून जाशील. मै पोरगी समजूतदार आहे, पण ती नईन आलेली पोरगी समजूतदार आहे नाही आहे मला माहित आहे का. मा बायकोले भडकून देशील. सुनी जोडून असा धंदा करून घ्या, सुनीला असा त्रास द्या. सकाळ ते सून सरकी झाली की मग मला काही 17 सुना नाही. या सुनीने नाही वागवलं तर त्या सुनी जोड जाईन, तिनं नाही वागवलं तिच्या जोड जाईन. एकच आहे. तू जे असं हलकटासारखी वागतं ना मा पोरी सांग, ते माय संस्कार आहेत. तिच्या मायचे बी संस्कार आहेत. म्हणून माय पोरगी उलट उत्तर देत नाही. तू आला सबंध अन्याय तिनं सहन करून निमुटपणे राहिली. पण या दुसऱ्याच्या लेकराचं काय पाहिलं मॅ. मा बायकोला एकाच दोन शिकून राहिली. सासूपणा तिने सांगून राहिली. आता तिने सासूपणा दाखवा. सुनेनं मग हात लंबा करा. मग तू येशील का मला भाकर घालेली का मा बायकोला भाकर घालेली. असे फुकटचे मा घरात भांडणं लावू नको. चल तयारी कर, मी तुला नेऊन देतो. बाप्पूचा फोन आलता. काय करा बाई, आपण ज्याचं करायला जाऊ भलं तोच म्हणते माझ खरं. सांग बाई म्या म्हणलं मा भाऊ साधा आहे, भाऊजई बाळी आहे. काय सुनीला वागवता येईन तिले म्हणून तिले शिकून राहील ती माय साजऱ्या 4 गोटी. की सुने संग कसं राहा, तिले कसं ताब्यात ठेवा, तिले कसं वचकणे देऊ तिले साजरं नमजुन करा. यात मला काय दोष आहे. मा भावाच्या भाऊजीचा विचार केला बाई म्या. तरी बी मीच वाईट झाली. काय देवा कलियुग आलंय हे. आपण लोकांचं भलं करा, लोक म्हणतात मलाच खरं. जाऊ दे तिकडे, मला काय करावं लागते. सकाळी सुनीनं तरात दिल्या की समजी घ्या मला सून डोक्यावर. मग वाटते तुमच्या डोक्यावर मी रेते. मग येजो म्हणा भावाले माझोड. मग सांगतो भाऊजीला तर असा तरात द्यायला पाहिजे तिनं. आता सांगतो मी. आता भाऊजीला नाही शिकवत, तर मंजूलेच शिकवतो. या दोघाईली साजरा आळव्या हाताने घे. बुडाबुडीले शिडाकूट काही नको देऊ. मग समजीन याले की आपली बहीण जे सांगे ते किती कामाचं होतं. ते मोठी बहीण मी, मा भावाचं का वाईट बहीण काय. पण आता पाहतो, आता मी मंजूरच शिकवतो. असा कसा भाऊ बाई. सांग बाई, भर चल बाई तिच्या देखता नाही बोलला. नाही तर काय त्या कालच्या आले पोरगी ती काय म्हणत होती मा बाबतीत. म्हणत होती अशीच आहे हे.